हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज आपण जाणार आहोत गडांच्या राजा आणि राजांच्या राजगडावर. आम्ही सकाळी 4 वाजता पनवेलवरून निघालो. आम्हाला राजगडावर लवकरात लवकर पोचायचे होते, कारण का लवकरात लवकर जेवढा आम्ही ट्रॅक स्टार्ट करणार तेवढा आम्हाला ऊन कमी मिळेल आणि वरती फिरायला खूप मिळेल त्याच्यासाठी. तर आज आपल्यासोबत ट्रॅकिंग करायला असणार आहे माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी बेस्ट फ्रेंड. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण का ह्या ब्लॉगमध्ये खूप मजा मस्ती आहे, खूप इन्फॉर्मेशनही आहे. जो इतिहास मला माहीत आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. राजगडाचे अंतर पुण्याहून सुमारे 60 किलोमीटर आहे आणि मुंबईवरून 210 आहे. आणि राजगडाचा बेस विलेज हे पालीगाव आहे. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने जात असाल तर तुम्हाला पुणे एक्सप्रेसवेने तुम्ही डायरेक्ट पालीगावाकडे जाऊन तुम्ही पाली दरवाजाने डायरेक्ट राजगडावर जाऊ शकता. जर तुम्ही बसने जाणार असाल तर पुणे बसस्टँडमधून वेल्हा किंवा भोतंडे गावासाठी एस-टी मिळते. वेल्हापासून राजगड गावापर्यंत शेअर, जीप किंवा स्थानिक वाहन मिळते. आणि जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर पुणे जंक्शनला उतरून तुम्हाला एस-टीने वेल्हा किंवा पालीपर्यंत जाता येतं. राजगड हा अवघड असा नाही आहे, तो मध्यम आहे. जर तुम्ही पाली दरवाजाने केलात आणि जर तुम्ही रेग्युलर ट्रॅकर असाल तर तुम्हाला काहीही वाटणार नाही, तुमच्यासाठी तो सिम्पल ट्रॅकच आहे. राजगडावर पोचायला सुमारे 1.5 तास लागू शकतो तुम्हाला, पण वरती फिरायला आणि सगळं अनुभव करायला तुम्हाला 3-4 तासाच्या वरतीच लागणार, कारण का राजगड हा 3 बाजूला पसरलेला आहे. तर तुम्हाला खूप वेळ फिरायला लागू शकतो. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही ट्रॅकिंग चालू कराल तेवढं तुम्हाला वरती बिना उन्हाचं आणि चांगलं फिरायला मिळेल. राजगडावर पद्मावती मंदिरामध्ये टेंट लावून राहतात. जर तुम्हाला राहायचंही असेल, तुम्हाला जर वरती मुक्काम करायचा असेल तर तुम्ही पद्मावती मंदिराजवळ पद्मावती माचीच्या तिथे तुम्ही मुक्काम करू शकता. राजगडाला गडांचा राजा म्हणतात, कारण याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळपास 25 वर्ष म्हणजेच इसवी सन 1648 ते 1670 स्वराज्याची राजधानी चालवली होती. नंतर राजधानी रायगडावर हलवण्यात आली, पण राजगडाचे ऐतिहासिक महत्त्व अजूनही तितकेच अढळ आहे. राजगड हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेतील पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात आहे आणि हा गड सुमारे 4518 फूट उंचीवर असून निसर्ग, इतिहास आणि साहस याचा अप्रतिम संगम आहे. राजगडाचा इतिहास थोडक्यात सांगायचा म्हणजे राजगड हा पूर्वी मुरुगदेवगड म्हणून ओळखला जात होता. इसवी सन 1648 मध्ये महाराजांनी या गडावर सत्ता स्थापन केली आणि याच काळात स्वराज्याची अनेक योजनांची पायाभरणी येथे झाली. ते पद्मावती माचीवर पद्मावती तलाव आणि पद्मावती मंदिर आहे. संजीवनी माचीवर दुहेरी तटबंदी आहे आणि लांबट आकाराची माची आहे ही. आणि सुवळी माची हे सुंदर दृश्य दाखवते तुम्हाला, कारण का तिथून खूप छान असा व्ह्यू मिळतो तुम्हाला. आणि बालेकिल्ला हा वरती आहे आणि तोच उंट्या बालेकिल्ल्यावरून तुम्हाला तिन्ही माच्या दिसतात. राजगडावर बहरलेली फुलं आणि त्यात धुकं एवढं छान वाटत होतं ना, की म्हणजे काय सांगू, शब्दात सांगता येणार नाही. एवढा छान वाटत होता. निसर्ग, सह्याद्री पर्वतरांगा खूप छान. जर तुम्हाला राजगडावर धुक्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल आणि उन्हाचाही घ्यायचा असेल, तर दोन्ही एक्सपिरियन्स आम्ही घेतला होता. तर तुम्ही सकाळी 8 वाजता किंवा 7:30 वाजता तरी ट्रॅक सुरू करा, म्हणजे तुम्हाला धुकंही मिळेल आणि नंतर तुम्हाला उन्हाचा एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला ओपन सह्याद्री पर्वतरांगा आणि सर्व किल्लेही बघता येतील. गडाच्या वरती गेल्यावर आम्हाला माकड दिसले. माकडांसोबत माझ्यासोबत असलेले माझे हुशार भावंड आणि माझी फ्रेंड त्यांच्यासोबत मस्ती करत होते. त्यांच्या जवळ जाऊन त्यांची कळ काढत होते. तुम्ही हे प्रकार करू नका, कारण का जर माकडांना राग आला तर ते तुमच्या मागे येतील. सो हे तुम्ही प्रकार काही करू नका. माझ्यासोबत होते, त्यांनी रिस्क घेतली, तुम्ही घेऊ नका. त्याच्यानंतर आम्ही पाली दरवाजाच्या जवळ पोचल्यावर त्याच्या बाजूलाच एक कातळ होतं. त्या कातळावरून मस्त असं थंडगार असं पाणी येत होतं आणि गडावरच्या पाण्याची चव खरंच खूप छान असते. की कितीही बोललं, ॲक्वागार्डचं पाणी, बिसलरीचं पाणी, पण गडावरचं पाणी एवढं क्रिस्टल क्लिअर होतं. आम्ही पहिलं तिथे मस्त असं पाणी पिलं आणि नंतर आम्ही आमचं पुढे पाली दरवाजावरून आम्ही परत ट्रॅकिंग चालू केलं.
पाली दरवाजातून आत गेल्यानंतर तुम्ही थोडं चालल्यानंतर तुम्हाला तटबंद्या दिसतील. तटबंद्यानंतर तुम्ही महादरवाजापर्यंत पोचाल. महादरवाजाच्या समोरच म्हणजे महादरवाजाचे जे तुम्हाला खूप पायऱ्या आहेत, त्याच्या अपोजिट साईडलाच एक दरवाजा आहे. तिथून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पाली दरवाजाचा आजूबाजूचा जो परिसर आहे, निसर्ग आहे, आपली सह्याद्री आहे, ती पाहायला मिळते. नंतर आम्ही महादरवाजातून आत गेलो. महादरवाजा एवढा छान सजवलेला होता, कारण का आम्ही दसऱ्याच्या नंतरच गेलो होतो. त्याच्यामुळे स्वराज्य पंढरी एवढं छान वाटत होतं ते डेकोरेशन, की म्हणजे अर्थातच असं वाटत होतं की गडावर कोणता तरी सोहळा आहे आम्ही आणि त्याच्यासाठी आलो आहोत असं. महादरवाजातून आत गेल्यानंतर धुक्याने मस्त असं वातावरण झालं होतं. धुकं होतं, एक मस्त सजावट होती दसऱ्याच्या कारणाने आणि खूप छान असं वातावरण होतं. सह्याद्री एवढी छान वाटत होती आणि ते एकूणच तो जो अनुभव होता आणि जे वातावरण होतं ते एवढं छान आणि प्रसन्न होतं की खूप प्रसन्न वाटत होतं त्या ठिकाणी, खरं म्हणजे बोलायला गेलं तर. त्यानंतर आमच्या फुलांसोबत छोटंसं फोटोशूट चालू होतं, कारण का खूप छान अशी फुलं बहरलेली होती. तर आम्ही थोडी फुलं घेतली, त्यांचा गुच्छा करून आम्ही फोटोशूट करत होतो. तिथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक तलाव दिसेल आणि त्या तलावाच्या इथूनच एक रस्ता पद्मावती माचीकडे जातो. एक वरती बालेकिल्ला आणि संजीवनी माची आणि सुवळ्या माची ह्या दिशेला जातो. तर आम्ही आधी पद्मावती माचीवर गेलो होतो. पद्मावती माचीच्या इथेच तुम्हाला पद्मावती तलावही पाहायला मिळेल. पद्मावती माची आणि पद्मावती तलाव ह्याबद्दल सांगायचं झालं तर राजगडावर 3 मोठ्या माच्या आहेत, पण त्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची माची म्हणजे पद्मावती माची. ही माची केवळ लढाईच्या वेळी सैनिकांची ठिकाण नव्हती, तर राज्याची निवासाचं ठिकाणी होतं. या माचीवर आजही अनेक जुनी बांधकामे दिसतात. यात पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, सैनिकांचे वाडे, रत्ने ठेवण्याचे ठिकाण, बैठका घेण्याची जागा आणि पद्मावती तलाव, गुप्त मार्ग, पाली आणि गुंजवणे दरवाजे, बारूद ठेवण्याची जागा, ब्राह्मणांची आणि मंत्र्यांची गय अशी ठिकाणे इथे आहेत. गुप्त दरवाजातून पद्मावती माचीवर जाताना आपल्याला सर्वात आधी दिसणारी गोष्ट म्हणजे एक सुंदर बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव. या तलावाच्या भिंती आजही मजबूत उभ्या आहेत आणि काळाच्या ओघात त्या तलावात गाळ साचला आहे, पण आजही हा तलाव धुक्यामध्ये आणि असा एवढा छान दिसतो की तुम्हाला खूप छान वाटेल तिथे बसूनही. शिवाजी महाराजांनी सुवळ्या माची बांधल्यानंतर संजीवनी माचीचे बांधकाम सुरू केले. ही माची 2.5 किलोमीटर लांब असून 3 भागात विभागलेली आहे. या माचीवर अजूनही जुने घर सुवळ्या माची असे नाव दिले.
ही माझी 3 भागात विभागलेली आहे. माझीच्या सुरुवातीला डुबा नावाचा एक भाग आहे. या भागात शिबिंदी घरटे आणि वीर मारुतीचे मंदिर आहे. माझीच्या पुढच्या भागात 2 टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे आणि मातीच्या तटबंदीला एकूण 17 बुरुज आहेत. त्या माचीला 19 होते आणि सुवेळा माचीला 17 आहेत. तसंच माचीमध्ये गुप्त दरवाजे आणि हस्तिप्रस्तर नावाचे एक खडक आहे. हस्तिप्रस्तरमध्ये तुम्हाला हत्तीचं जे सोंड आणि तोंड आहे ते दिसतं त्या दगडामध्ये. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. इथे जाण्यासाठी तुम्हाला एक अरुंद वाट चढावी लागते. त्या वाटेवर तुम्ही खूप सावधानीने जावा आणि जर तुम्ही पावसाळ्यात जात असाल तर स्लिपिंगचे चान्सेस खूप आहेत. तर कृपया करून तुम्ही जात असाल तर तुम्ही ऑक्टोबर नंतर जा, जेव्हा ऊन असतं तेव्हा. बालेकिल्ल्याचा दरवाजा खूप मोठा आहे आणि सुंदरही आहे. दरवाजा ओलांडताच तुम्हाला एकदम जननी मंदिर आणि चंद्रतळे दिसू लागते. चंद्रतळे म्हणजे हे तळ चंद्रकोर आकाराचे आहे. उत्तर बुरुजावरून तुम्हाला इतर किल्लेही दिसतात आणि बालेकिल्ला ही जुनी इमारतीचे अवशेषही तुम्हाला थोडेफार दिसतील. 3 टप्प्यामध्ये फिरायला लागतं. आम्ही पहिलं पाली दरवाजातून जाऊन आम्ही पहिलं पद्मावती माची आणि 3 मंदिरं केली. तिथून नंतर आम्ही डायरेक्ट बालेकिल्ल्यावर गेलो आणि बालेकिल्ल्यानंतर आम्ही संजीवनी माची आणि सुवेळा माची केली. सो तुम्ही पण तेच करू शकता, कारण का तुम्ही जर पहिला बालेकिल्ला करून खाली आलात का नंतर तुम्हाला सुवेळा माची आणि संजीवनी माचीवर खूप टाईम स्पेंड करता येतो. आणि पद्मावती टोटली अपोजिट साईडला असल्याकारणाने तुम्ही ती पहिली करा. अदरवाईज तुम्ही लास्टला गेली तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तलावाच्या बाजूला जाऊन बसायला खूप जागा आहे. तर हा होता एकूणच मी अनुभवलेला राजगड. कारण का आम्हाला राजगडावर धुकं, ऊन आणि जे आम्हाला पाहिजे होतं तसं आम्हाला राजगड अनुभवायला मिळाला. तुम्ही राजगडाला नक्की भेट द्या आणि राजगड फिरा, अनुभवा. तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटेल. जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि का असेच नवनवीन ब्लॉग मी तुमच्यासाठी आणणार आहे. सो बाय.